वळूया पुढील बातमीकडे। सध्या सत्तेत नसलेल्या तृणमूल काँग्रेसच्या अडचणी या अधिक वाढण्याची चिन्ह आहेत। कारण तृणमूलच्या मागे आता ईडीचा ससेमिरा लागलाय। ईडीने बुधवारी तृणमूलच्या खात्यातले 440 कोटी रुपये गोठवले। अधिक धक्कादायक म्हणजे या 440 कोटींपैकी 112 कोटी तृणमूलने एक आलिशान विमान आणि हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी वापरले आणि पुन्हा याच विमानाच्या भाड्यापायी कोट्यावधी रुपये भरले असा ईडीला संशय आहे। त्याचं कारण म्हणजे असं खरंच घडलं असावं असं स्पष्टपणे सांगणारे काही पुरावे हे आढळलेले आहेत। एकीकडे माटी मानुषचा नारा देणाऱ्या ममता बॅनर्जी सत्तेत असताना खासगी वापरासाठी विमानं घेत होत्या का असा सवाल आता विचारला जातोय। पण हे सगळं का केलं असाही प्रश्न निर्माण होतोय। त्याचं संभाव्य उत्तर आहे पक्षाचे पैसे खासगी कारणासाठी वापरले गेले अशी शक्यता आहे। तृणमूलने मात्र हे सर्व आरोप खोटे असल्याचा दावा केलाय। तर तृणमूल काँग्रेसने यावर काय स्पष्टीकरण दिलंय ते पाहूयात। विरोधकांना नामोहरम करण्यासाठी भाजप यंत्रणांचा वापर करत आहे असं तृणमूलकडून सांगण्यात आलेलं आहे। देणग्यांचे सर्व व्यवहार रितसर निवडणूक आयोग आणि आयकर विभागाला कळवण्यात आले होते असंही स्पष्टीकरण देण्यात आलंय। निवडणूक रोख्यांची सर्व माहिती केंद्र सरकारकडे आधीपासूनच आहे असंही तृणमूलकडून स्पष्टीकरण दिलं गेलंय। तृणमूल काँग्रेस निर्दोष आहे, आमची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा आरोपही करण्यात आलाय।